सांगेल तुम्हाला पॅरलली जे करायचं आहे, म्हणजे तुम्ही जे तुमच्या डोक्यात जे आहे की बाबा मला नोकरी सोडायची आहे पण मला हे करायचं आहे, तुम्हाला जो उद्योग करायचा आहे त्याचं पहिले ट्रेनिंग घ्या. त्याचे प्रॉफिट्स बघण्यापेक्षा तुम्ही लॉसेस बघा. त्यांची सुरुवात आहे, त्यांनी पेड कस्टमर्स कसे मिळवावे? प्रॉपर प्लॅनिंग जर केलेलं असेल तर तुम्ही ते घेऊन बसा घरच्यांसोबत. एक्झॅक्टली. तुम्ही आणि जर का तुम्ही तुम्ही तुमच्या प्लॅनवरती ठाम असाल, कॉन्फिडन्स असेल तुम्हाला, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, ॲग्री होतात. ओके. सो तेव्हा शॉप लायसन्सची फी होती 2,000 रुपये, मी घ्यायचो 1,300-1,400 रुपये. ओ, माझी वाढली क्वांटिटी, बट पैसे कमी भेटले बट क्वांटिटी वाढली, कन्व्हर्जन वाढलं माझं. कन्व्हर्जन वाढलं. हो, ॲट द एंड मी नंतर फी वाढवली, ती गोष्ट वेगळी आहे. बरोबर. बट त्या कमी फीची मार्केटिंग एवढी झाली मार्केटमध्ये हा, की त्या 10 लोकांनी 100 लोकांना सांगितलं की अरे तिथे जा, तिथं कमी पैशात होतं काम. राईट, पण कुठलं काम होतं ते त्याने नाही सांगितले. राईट. त्याला वाटलं सगळीच काम कमी पैशात होतं. नमस्कार मित्रांनो, आत्मउद्योग पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपण ह्या पॉडकास्टमध्ये व्यक्ती आणि व्यवसाय दोघांचा विकास कसा होईल याच्याबद्दल चर्चा करतो आणि म्हणूनच आपण छोट्या उद्योजकांना ह्या पॉडकास्टवरती इन्व्हाइट करतो. याचं कारण असं आहे की छोटा उद्योजक म्हणजे तो खरं तर छोटा नसतो. स्क्रॅचपासून सुरुवात करून दिवस रात्र मेहनत करून त्यांनी एक व्यवसाय उभा केलेला असतो आणि तो यशस्वीरित्या चालवलेला असतो. त्यामुळे आपण या पॉडकास्टवरती अशाच उद्योजकांना बोलवतो ज्यांची 5 वर्ष उद्योगधंद्यामध्ये होऊन गेलेली आहेत. कारण एक रिसर्च असा सांगतो की 5 वर्षाच्या आतमध्ये 80% बिझनेसेस बंद पडतात. म्हणजे 5 वर्षात आपली खरी सचोटी पणाला लागलेली असते, आपली चिकाटी पणाला लागलेली असते आणि तिथनं जर का व्यवसाय पुढे सर्व्हाइव्ह झाला तर मोस्ट लाईकली तो व्यवसाय ग्रो सुद्धा होतो. दुसरं कारण छोट्या उद्योजकांना ह्या पॉडकास्टवरती बोलवण्याचं असं आहे की MSME म्हणजे मध्यम आणि लघु उद्योजक जे आहेत ते भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांचा 38% सहभाग आहे. तिथे सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन क्रिएट होतं. हे आपल्याला माहितीच नाही. आपल्याला उद्योग म्हटलं की एकदम मोठ्या मोठ्या कंपन्या दिसतात, मोठे मोठे व्हॅल्युएशन्स दिसतात आणि त्याच्या पलीकडे उद्योग घडत असतो आणि छोटा उद्योजक पण तितकाच क्रिएटिव्ह असतो. फायनान्शियल प्लॅनिंग तितकंच करावं लागतं, दुप्पट कदाचित मेहनत करावी लागते, कारण सुरुवातीला त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नाही. पहिला व्यवसाय असतो, नवीन सुरुवात असते, मार्केटमध्ये कोणी ओळखत नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की छोटा उद्योग बिल्ड करणं अतिशय अवघड आहे आणि म्हणून आपण छोट्या उद्योजकांसाठी हा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे. त्याचबरोबर उद्योगाबरोबर आपली वैयक्तिक प्रगती कशी होईल, कारण माझा ठाम विश्वास आहे की आंतरिक प्रगती झाल्यावर बाह्य जगामध्ये आपल्याला रिझल्ट कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असे नका मिळतातच. आणि म्हणून आज आपल्यासोबत आहेत सुमित गांधी. आता सुमित यांची सुरुवात पण फार इंटरेस्टिंग होती. एकट्याने त्यांनी सुरुवात केली होती. सुरुवातीला ते शॉप ॲक्ट लायसन्स वगैरे अशी कामं करायचे, नंतर ते टॅक्स कन्सल्टन्सीकडे वळाले आणि आज त्यांचे 1000 क्लायंट्स आहेत आणि 9 वर्ष ते यशस्वीरित्या हा बिझनेस करत आहेत आणि बिझनेस आता पुढच्या टप्प्याकडे नेण्यासाठी ते सज्ज आहेत. सुमित, तुमचं स्वागत आत्मउद्योग पॉडकास्टवरती. थोडक्यात प्रेक्षकांना तुमची ओळख आणि तुम्ही काय करता हे जरा सांगा. मी माझ्या व्यवसायाची सुरुवात 2016 साली केली. तर त्याच्या अगोदर मी साधारण 8 ते 9 वर्ष नोकरी केलेली. तर नोकरी करण्याच्या मागचं कारण म्हणजे असं होतं की माझं वय 12 वर्षाचं असताना माझे वडील एक्सपायर झाले. तर मी एकुलता एक असल्यामुळे पूर्णपणे जबाबदारी माझ्यावरती होती. त्यामुळे मला कष्ट हे करावंच लागलं. कारण 12 वर्षाचा मी होतो म्हणजे तेव्हा मी होतो 7वीमध्ये. 7वीमध्ये असताना वडील एक्सपायर झाले. तर तेव्हा बॅकअपला थोडाफार फायनान्स होता, बट तो पैसा किती दिवस पुरणार आपल्याला. त्यासाठी मी साधारणपणे 9वीत म्हणजे पहिले 1-2 वर्ष तर काही मला हालचाल नाही करता आली, लहान होतो, नोकरी कोणी देत नव्हतं. तर साधारणपणे मी 9वीमध्ये तिथे ग्रोसरी शॉप होतं, किराणा मालाचं दुकान होतं, त्यांना मी अप्रोच झालो. तर तिथे मी सायकलवरती किराणा माल डिलिव्हरी करायचो. तेव्हा ते पगार मला महिन्याचा देत नव्हते, ते डिलिव्हरीवरती मला ते पगार द्यायचे. जेवढ्या डिलिव्हरीज मी करेल तेवढे मला ते सॅलरी द्यायचे तेव्हा. तर तेव्हा मी विचार केलेला, जाऊ दे आता 10वी झाली, बाद झाला, आता काय पुढं आपलं शिकायचं नाही, काय नाही. बट कुठेतरी एक इच्छाशक्ती होती की नाही, 10वीवरती किती वर्ष आपण नोकरी करणार, त्याला पण एक टाइम लिमिट आहे काहीतरी. त्याच्यामुळे मी पुढचं शिक्षण माझं पूर्ण केलं. त्याच्यानंतर 10वीमध्ये मी जेव्हा नोकरी स्टार्ट केली, ती नोकरी मी 2016 पर्यंत करत होतो. अरे बाप. म्हणजे सेम नोकरी नाही म्हणता येणार आपल्याला, बट टप्प्याटप्प्याने. म्हणजे साधारण 11वीमध्ये असताना मी टॅलीचा कोर्स जॉईन केला. ओके. टॅलीचा कोर्स जॉईन केल्यावर तिथेच मला त्यांनी ॲज अ फॅकल्टी म्हणून जॉब दिला.
बर. तर तिथेच मी नोकरी केली 2-3 वर्ष FY पर्यंत. हो. त्याच्यानंतर मी 12वी पर्यंतच कॉलेज केलं. 11वी-12वी फक्त कॉलेज केलं. बर. FY, SY, TY हे पूर्ण एक्सटर्नल केलेलं आहे. ओ. पूर्णच्या पूर्ण मी एक्सटर्नल करून फक्त एक्झामला मी जात होतो. बाकी मी पूर्णपणे जॉबवरतीच माझं जे इन्कम सोर्स आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचो, कारण शेवटी मला घर चालवायचं होतं. करेक्ट. मग ह्या टप्प्यामध्ये बरेच अडथळे आले. बऱ्याच जॉबच्या ठिकाणी प्रॉब्लेम झाले. बऱ्याच जॉबच्या ठिकाणी सॅलरी वाढत नव्हती. खूप स्विचेस केले. म्हणजे सर्व्हिस ऑर्गनायझेशन होती, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन होती, मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन होती. तर व्यवसायामध्ये पडण्यासाठी मी जे मोटिवेट झालो ते म्हणजे सतत मी जेव्हा जॉब करत होतो ना, तेव्हा मी सतत आहे ना एक फ्री पेपर येत होता बर. त्या टायमिंगला. तर त्या फ्री पेपरमध्ये सतत एक ॲड होती की टॅक्स कन्सल्टंटचा डिप्लोमा करा, तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, बर. महिन्याला 50,000 रुपये कमवू शकता. तेव्हा माझं उत्पन्न 25,000 रुपये होतं फक्त. करेक्ट. तर मी विचार हा करत होतो, स्वतःचा व्यवसाय सुरू करून जर मी 50,000 कमवू शकतो, हो. ओके, त्या 50चे मी 1,00,000 पण करू शकतो ना. तर ते कुठंतरी माझ्या डोक्यात सतत येत होतं. त्याच्यावर मी 1.5-2 वर्ष विचार केला, करू का नको, करू का नको. बट काय माहिती, सतत तो पेपर माझ्या डोळ्यासमोर यायचा. वा. चहा पिताना, जेवताना, कधीतरी रविवारचा बसलोय, पेपर समोर यायचा, तीच ॲड मला सतत दिसायची. बर. मग मला कुठंतरी एक स्विच झालं की काहीतरी आहे की जेणेकरून ते सतत आपल्या डोळ्यासमोर येते. तेव्हा मी जॉबला होतो जेजोर MIDCला. बर. राहायला मी होतो सासवडला. बर. तर माझी कंपनी जेजोर MIDCला होती आणि मी राहायला सासवडला होतो. पण तो कोर्स जो होता तो पुण्यात होता. बर. तर पुणे टू सासवड ऑलमोस्ट 30 किलोमीटरचं अंतर आहे. हो. तर मग मी जाऊन चौकशी केली. ते म्हणाले की तुम्हाला वीकेंड बॅच देऊ शकतो, तुमची जेव्हा सुट्टी असेल तेव्हा तुम्हाला बॅच मी देऊ शकतो. हो. तर तेव्हा मी एक्झिक्युटिव्ह लेवलला होतो. त्यामुळे मला गुरुवारी आणि रविवारी सुट्टी असायची. बर. तर मी 2 व्हीलरवरती दर रविवारी आणि दर गुरुवारी क्लासला जायचो. आणि तो क्लास कसा होता की सकाळी 10ला बसलो की संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असायचा. बर. म्हणजे ऑलमोस्ट मी सुट्टीचा दिवस तिकडंच घालवायचो. हो. हे असं मी ऑलमोस्ट 2 वर्ष केलं. बापरे. 2 वर्ष मी हे केलं, तो कोर्स केला, तिथे प्रॅक्टिस केली. त्यानंतर तिथले जे सर होते त्यांनी मला मोटिवेट केलं की बास झाला आता तुझा जॉब, आता प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट घे आणि प्रॅक्टिस सुरू कर. तेव्हा जस्ट GST येणार होता आणि तेव्हा वॅट सुरू होता. जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो वॅट सुरू होता. तर सर मला म्हणाले, हे बघ GST येणार आहे 2 वर्षांनी, आत्ता सर्टिफिकेट घेऊन ठेव वॅटचं, म्हणजे तुला GSTमध्ये पण प्रॅक्टिस करता येईल. तर तेव्हा मी 2 दिवस मुंबईला गेलो. मुंबईला जाऊन ती STP म्हणून एक्झाम असते, सेल्स टॅक्स प्रॅक्टिशनरची, ती एक्झाम दिली. तिथनं मला ते सर्टिफिकेट मिळालं आणि जसं ते सर्टिफिकेट मिळालं तसं मी कंपनीमध्ये रेझिग्नेशन टाकलं. आता कंपनीत रेझिग्नेशन टाकण्याची पण एक छान स्टोरी आहे. ती अशी की जस्ट हे सगळं करण्याआधी, सर्टिफिकेट घेण्याआधी 3 महिन्याआधी आमच्या कंपनीतले 5 जण एका दिवसात काढून टाकले होते. ओ. म्हणजे झालं असं, नेहमीप्रमाणे आम्ही गाडीत बसलो. माझी कंपनी तेव्हा रांजणगाव MIDCला होती. तर नेहमीप्रमाणे सकाळी 6:30-7ला गाडीत बसलो, कंपनीत गेलो, नाश्ता केला आणि वरती आलो, बघतो तर कॉन्फरन्स हॉलमध्ये आमचा HR बसला होता की जो बेंगलोरमध्ये असतो. अच्छा. तो HR ऑलमोस्ट लेटर वगैरे रेडी करूनच घेऊन आलेला होता आणि त्यांनी आतमध्ये बोलवलं सगळ्यांना आणि 5 जणांना लेटर देऊन टाकलं आणि 2 महिन्याचा चेक देऊन टाकला सॅलरीचा. म्हटलं हे काय, मला काही समजलंच नाही. मग नंतर मला समजलं प्लांट हेडकडनं की अरे त्यांना काढलं कामावरनं. तर तो मला एक शॉक बसला की मी म्हटलं की अरे जर का ही वेळ आपल्यावर आली असती, 2 महिन्याचा चेक दिला ठीक आहे, पण पैसे किती दिवस पुरणार आहेत? करेक्ट. 2 महिने ते पैसे संपणार ना. करेक्ट. शेवटी नोकरी तर भेटली पाहिजे दुसरी आपल्याला. करेक्ट. त्यामुळे मग मी तेव्हा विचार केला की नाही, सर जे म्हणतात ना सर्टिफिकेट घ्या आणि प्रॅक्टिस सुरू कर, हे योग्यच आहे. आज मी तिथं भलेही 4 पैसे कमी कमवेल, पण ते सॅटिस्फॅक्शन जे राहील ते तिथं खूप चांगलं राहणार आहे मला. त्यामुळे मी काय केलं, सेल्स टॅक्स प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट घेतलं आणि इमिजिएटली मी रेझिग्नेशन टाकलं. 3 महिन्याचा किस्सा झाल्यानंतर. हां, तो सर्टिफिकेट घेतलं पहिले मी, कारण बॅकअपला काहीतरी हवं ना पाहिजे. आपल्याला. सर्टिफिकेट घेतलं आणि मग मी रेझिग्नेशन टाकलं. 3 महिन्याचा वेटिंग पिरियड होता. 3 महिने मी तिथं सस्टेन झालो, सॅलरी वगैरे मिळाली. तोपर्यंत मी इकडे ऑफिस शोधायला सुरुवात केली 3 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर अजून एक चांगली गोष्ट अशी झाली की म्हणतात ना की एखाद्याला जर चांगला काम करायचं असेल तर चांगली माणसं भेटतात. तर तसं झालं की माझे कॉलेजचे जे सर होते की जे आम्हाला अकाउंटिंग शिकवायला होते, म्हणजे ज्यांच्याकडे क्लासला मी जायचो, तर त्या सरांना कुठून तरी समजलं की अरे सुमितनी जॉब सोडलाय, सुमितला ऑफिस टाकायचंय. बर. तर त्या सरांनी मला कॉल केला की अरे ये जरा, मला तुला भेटायचंय. मी गेलो त्यांच्याकडं. काय रे तू जॉब सोडला, तुला ऑफिस टाकायचं असं कळालं काय?
हा म्हटलं सर आता नको सर जॉब, आता 9-10 वर्ष नोकरी केलेली आहे, आता नाही आहे सॅटिस्फॅक्शन आणि तेवढं त्या लेवलचं आपल्याला ग्रोथ पण नाही मिळत आहे, तर जाऊ दे आपण प्रॅक्टिस सुरू करूया. मग कुठं करणार आहे म्हटलं, माहीत नाही सर, आता मी ऑफिस शोधतोय, मला काहीच माहीत नाही. एक काम कर, माझे जे क्लासेस आहेत ना त्याच्यावरती पोटमाळा आहे बर आणि तिथे मी ऑलरेडी त्यांच्याकडे कॉलेजला असताना टॅली पार्ट टाइम शिकवायला जायचो. बर त्यांची लॅब होती तिथे हो कॉम्प्युटरची, हो तर मी तिथं पार्ट टाइम मुलांना शिकवायला जायचो, कारण तिथं कॉमर्सची मुलं यायची, हो तीच वरती यायची, त्यांना मी टॅली शिकवायचो. बरोबर तर मी म्हटलं सर कुठं म्हणताय चालू करू मी, अरे आपला पोटमाळा आहे ना जिथे तू टॅली शिकवायला यायचा, तिथं तू ये आणि चालू कर. क्या बात मी म्हणलं पण सर मग फर्निचर, खुर्च्या, कॉम्प्युटर काय करायचं तुला, फर्निचर आहे, खुर्च्या आहेत, कॉम्प्युटर पण एक आहे तिथे, हो तू फक्त डायरी आणि पेन घेऊन ये आणि चालू कर. क्या बात म्हटलं मग क्या सर मी बात डिपॉझिट नाही देऊ शकत तुम्हाला. कोणी मागितलं तुला डिपॉझिट, वा डिपॉझिट देऊ नको, भाडं दे, ते पण तुला वाटेल जेवढं वाटतं तुला स्टार्टिंगला द्यायचं आहे तू तुझ्या मनाने दे, वा माझं काही म्हणणं नाही. म्हणजे इतकं छान वाटलं मला ते, की म्हणजे कुठंतरी आपल्या नशिबात आहे असं मला ते जाणवायला लागलं, रिअलाईज व्हायला लागलं. आणि मी काही मागं पुढं बघितलं नाही, मी सरळ तिथं ऑफिस सुरू केलं. म्हणजे नोकरी सोडायच्या 15 दिवस आधी माझा सेटअप रेडी होता. क्या बात बर सेटअप रेडी होता, तिथं बोर्ड लावून रेडी होता, चकाचक केलं होतं, सगळं व्यवस्थित व्यवस्थित केलं होतं. हो आणि आम्हाला सॅटर्डे संडे सुट्टी होती तिथं, हो तर मी फ्रायडेला जॉबला गेलो होतो, शेवटचा दिवस होता, हो आणि मंडे मॉर्निंगपासून मी माझ्या ऑफिसला बसत होतो. क्या बात आहे फक्त वा 2 दिवस मी घरी होतो, ते पण सुट्टी होती म्हणून घरी होतो. वा वा अदरवाईज मंडेपासून मी माझं ऑफिस सुरू केलं. वा आता ऑफिसचा प्रवास असा आला, पहिले 1.5 महिना कोणच नाही, क्लायंटच नाही ऑफिसला. मी यायचो, डायरी पेन घेऊन बसायचो, मोबाईलमधले नंबर्स काढायचो, कोण कोण मित्र आहेत त्यांना हायलाईट करायचो, त्यांना सांगायचो मी हे सुरू केलं, मी हे सुरू केलंय, ते मला भेटायला यायचं, चहा प्यायचो, कन्व्हर्जनच होत नव्हतं. पण त्या टायमिंगला मला एक मार्केटिंगचा ॲप सांगितलं मला एका माझ्या मित्रांनी, बर की अरे तू ह्याच्यावर प्रमोट कर, तुला चांगले लीड्स मिळतील. बर तर मी त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं माझं. तेव्हा मला आठवतं 15-16 हजार रुपये काहीतरी वर्षाची फी होती त्याला. बर त्याच्यावरनं मला खूप चांगली ग्रोथ मिळाली. बर त्याच्यावरनं Leads मला यायला लागले. लीड्स जनरेट झाल्या. बर त्याच्यावरनं मला शॉपॅक उद्योग आधारच्या लीड्स भरपूर जनरेट झाल्या. बर आणि शॉपॅक उद्योग आधारचं जनरेशन झालं माझं इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये, मग त्याच्यानंतर GST आला, मग GST रजिस्ट्रेशनमध्ये, मग अकाउंटिंगमध्ये, मग असा तो क्लायंट बेस माझा स्लोली तिथे वाढत गेला. सुरुवातीला शॉपॅक उद्यम आधारच करायचा तुम्ही. येस, कारण कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर इनिशियली तुम्हाला हे 2 सर्टिफिकेशन घ्यावे लागतात. राईट हां त्याशिवाय तुम्ही बिझनेस सुरू करू शकत नाही, करंट अकाउंट तुम्ही ओपन करू शकत नाही. करेक्ट असं आहे. तर त्यामध्ये गोष्ट अशी घडली, मला तेव्हा पगार होता 60,000 रुपये. 1.5 महिन्यात माझ्याकडे एकही क्लायंट नव्हता ऑलमोस्ट. बरोबर त्याच्यानंतर स्लोली सुरू झालं. तेव्हा माझा टर्नओव्हर, सुरुवातीचा जो टर्नओव्हर होता महिन्याचा, तो सुरू झाला माझा 8-9 हजारापासून. तर ते घेताना मला ते पचत नव्हतं. म्हणजे कुठेतरी मला असं वाटत होतं की अरे काय चाललंय, म्हणजे मी MNC मध्ये जॉब करणारा, की ज्याला 30 तारखेला SMS यायचा संध्याकाळी पगार जमा झालाय, आणि हा माणूस 8-9 हजार रुपये घेतोय. हे करत असताना कुठेतरी मला फॅमिलीला सुद्धा कन्व्हिन्स करावं लागलं. ते त्या असं फॅमिलीच्या प्रश्नावरती येतो सुमित. तुम्ही काय केलं, माझ्या पुढच्या 2 प्रश्नांची उत्तर ऑलरेडी देऊन टाकलेली आहेत. हां. कारण मित्रांनो यांचं स्टोरी टेलिंग अतिशय जबरदस्त आहे. मी एकदम हरवून गेलो होतो यांच्या गोष्टीमध्ये. तर तुमच्यासाठी निर्णयाचा तो मोमेंट होता जो शॉक मोमेंट होता, की तुम्ही पाहिलं की लोकांना काढून टाकतायत आणि आपण ह्याच्यात अडकून पडायला नको, आपण राजीनामा देऊन टाकू. हा तुमचा निर्णयाचा क्षण होता. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मित्रांनो, मी त्यांना तेच विचारणार होतं की काही लोक निर्णय घेतात आणि नंतर शांत बसतात आणि मग तो निर्णयच खायला लागतो आपल्याला. पण ह्यांनी तसं न करता निर्णय घेतल्यानंतर ऑफिस शोधायला सुरुवात केली, तेव्हा नोकरी सुरू होती, येस, बाकीचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली. हे खूप महत्त्वाचं आहे, मॅसिव्ह ॲक्शन्स ज्या तुम्ही घेतल्यात. आता दुसरा प्रश्न मी तुम्हाला हाच विचारणार होतं की दुकान तर उघडून बसतोय आपण, पैसे देणारं गिराईक शोधायचं कुठनं? म्हणजे आपण त्याला पेड कस्टमर कसा आणायचा, हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. आणि त्याच्यावरती पण त्यांना सल्ला मिळाला, तुम्ही ॲक्शन घेतलीत की त्या ॲपवरती रजिस्टर केलं आणि तिथनं लीड्स जनरेट झाल्या आणि पेड क्लायंट सुरू झाला. तर फॅमिलीच्या प्रश्नाकडे जायच्या आधी सुमित, मला तुम्हाला 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे तुम्ही तरुण उद्योजकांना किंवा ज्यांना उद्योजक बनायचं आहे पण निर्णयच घेता येत नाही, कारण तुमची 60,000 फिक्स सॅलरी होती, त्याची सवय लागलेली असते, 1 तारखेला आपल्याला मेसेज येतो, तर ते धजावत नाही आपण. हां, तर अशा उद्योजकांना तुम्ही काय सांगाल
की बाबा निर्णय घ्यायची काही एक परफेक्ट वेळ असते का त्याची प्रक्रिया काय असते? कारण अनेक लोक निर्णय घेण्यात 2-3 वर्ष लावू शकतात. हो. तुमचा सल्ला काय असेल? मी तर युवा उद्योजकांना हे सांगेल की निर्णय घेण्याआधी तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचं आहे त्याचा पहिला अभ्यास सुरू करा. जसं तुम्ही टॅक्स कन्सल्टंट येस. 2 वर्ष जाहिरात हां बघत होता. हां म्हणजे जिथं मी 2 वर्ष पहिले कोर्स केला ना नोकरी करता करता, करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि कोर्स केला त्याच्यानंतर परत मी एक नोकरी जॉईन केली आणि तिथे मला ते रिअलाईज झालं की अरे मी हे जे केले आता हे प्रॅक्टिकलमध्ये आणण्यामध्ये आता आपल्याला वेळ आलेली आहे, आता पॉईंट आलेला आहे प्रॅक्टिकल. तुम्ही ग्राउंडवर येस. तेव्हा मी उद्योजकांना हे सांगेल तुम्हाला पॅरलली जे करायचं आहे म्हणजे तुम्ही जे तुमच्या डोक्यात जे आहे की बाबा मला नोकरी सोडायची आहे पण मला हे करायचं आहे, तुम्हाला जो उद्योग करायचा आहे त्याचं पहिले ट्रेनिंग घ्या. त्याचे प्रॉफिट्स बघण्यापेक्षा तुम्ही लॉसेस बघा. व्हेरी गुड. कारण प्रॉफिट पचतं, लॉस पचत नाही. व्हेरी गुड. येस येस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि ते करण्यासाठी मग तुम्हाला फायनान्स काय लागणार आहे, कुठं सुरू करणार आहे, कस्टमर कुठे मिळणार आहेत तुम्हाला, कसे मिळणार आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की पहिले 3 वर्ष तुमची बिझनेसची ही सायकल आहे. येस. पहिले 3 वर्षामध्ये अप्स अँड डाऊन्स खूप होतात, प्रचंड होतात. येस येस. खरा बिझनेस तुमचा 4थ्या वर्षी सुरू होतो. त्यामुळे तुम्ही परत यायची तुमच्यावरती वेळ येऊ नये किंवा विचार येऊ नये ह्याचा विचार तुम्ही आधीच करून ठेवा की मला परत यायचं नाहीये. मनात सगळे दोरच कापून येस. टाकले पाहिजे. तुम्ही 3 वर्ष मी परत येणारच नाहीये हा विचार तुम्ही आत्ताच करा, तर व्यवसायात उतरा, नाही तर उतरू नका. फॅन्टॅस्टिक. येस. म्हणजे असं नका करू की मी 12 महिने बघतो काय होतंय आणि मग मी 13व्या महिन्यात परत नोकरी जॉईन करतो. चल करून बघू असं नाही होऊ शकत. ते हेच करायचं आहे असं. आणि जो बिझनेस तुम्ही करणार आहात तो तुम्ही कुठल्याही एम्प्लॉयर डिपेंड राहून करू नका. एम्प्लॉय हा लॉंग टर्म साठी नाही. आपण आणि आपला व्यवसाय हा लॉंग टर्म साठी आहे. राईट. तुमची सेल्फ डेव्हलपमेंट हे आधी करा. वाव. सेल्फ डेव्हलपमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, ती लॉंग टर्म राहते. करेक्ट करेक्ट. ओके. आज तुम्ही म्हणाल नाही मी 5 एम्प्लॉय घेतले, 5 जणांची टीम झाली, माझा बिझनेस चालतोय, मी घरी टीव्ही बघत बसतो, असा बिझनेस होत नाही. एक्झॅक्टली. असा बिझनेस होत नाही, अजिबात होत नाही. परफेक्ट. सो तुम्ही स्वतःची डेव्हलपमेंट करा, तुमचं फायनान्स मॅनेज करा, तुम्ही सगळ्या गोष्टी पहिले प्लॅन करून ठेवा आणि मगच जॉब सोडा. कारण जॉब सोडणं सोपं आहे. ओके. बट बिझनेसमध्ये गेल्यानंतर पुन्हा जॉबमध्ये येणं खूप अवघड आहे. कारण मग बऱ्याच गोष्टी स्टेकला लागलेल्या असतात. घरचे काय म्हणतील, आजूबाजूचे काय म्हणतील. मेन गोष्ट तर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये गेलेला असता, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं असतं, तुम्ही हवं तसं कुठेही जाऊ शकताय, कसे तुम्ही राहू शकताय, ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला बिझनेसमध्ये मिळतात पण जॉबमध्ये मिळत नाही. आणि पुन्हा तुम्ही जॉबमध्ये आलात की पुन्हा तुम्हाला ते चौकोनामध्येच तुम्हाला ते राहावं लागतं. करेक्ट. दुसरा प्रश्न सुमित असा होता की पेड कस्टमर्सकडे आपण घेऊयात. आता व्यवसाय म्हटल्यावरती पहिल्यांदा आपल्याला ग्राहक शोधावं लागतं. ओके. पहिला तर ज्यांची सुरुवात आहे त्यांनी पेड कस्टमर्स कसे मिळवावेत ह्याच्याबद्दल काही 1-2 सल्ले तुम्ही देऊ शकाल? पेड कस्टमर्स मिळवण्यासाठी आपल्याकडे बरेचसे प्लॅटफॉर्म्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. तर तुमचा व्यवसाय ज्या प्रकारचा आहे त्या प्रकारे तुम्ही ते प्लॅटफॉर्म गुगलवरती तुम्ही सर्च करायला पाहिजे, पहिली गोष्ट. कारण आज असं नाही आहे की तुम्ही एकदम चकाचक ऑफिस टाकलंय, चकाचक तुम्ही दुकान उघडलंय आणि क्लायंट तुमच्या दारापर्यंत आला, असं शक्यतो होत नाही. एक्झॅक्टली. पहिल्या स्टेपमध्ये तर होतच नाही. करेक्ट. अनलेस अंटील तुम्ही एखादा ब्रँड घेत नाही. करेक्ट. पण परत ब्रँड घेतला की परत तिथं प्रॉफिट शेअरिंग रेशिओ येतो. करेक्ट. सो तुम्हाला तुमचा ब्रँड करायचा आहे तर तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन मार्केटिंगचा ॲप बघा, तुम्ही गुगलला बघा की कशा प्रकारे तुम्ही तुमचा बिझनेस प्रमोट करू शकता आणि मगच त्याच्यात उतरा. राईट. म्हणजे उद्या तुम्ही म्हणाल की नाही मला बँक 15 लाख रुपये लोन देते, मी दुकान घेतो, त्याचं काय एवढंच भाडं आहे, सेटअप लावतो, एक कामगार घेतो आणि मी दुकान टाकतो, लोक येतील, असं नाही होत. तो जमाना गेला. करेक्ट. ऍक्च्युली खरं सांगायला गेलं तर म्हणजे जो 15-20 वर्षापूर्वीचा जमाना जो होता की एकाच व्यवसायामध्ये एकच व्यक्ती होता, बरोबर, किंवा 2च व्यक्ती होते. आता एका व्यवसायामध्ये 20 व्यक्ती झालेत. एक्झॅक्टली. 20 पट कॉम्पिटिशन वाढली. तर त्याच्यामध्ये असं झालं की तुम्ही जर 500 रुपये सांगितलं तर इकडे 450 एक जण देतोय, 300 पण एक जण देतोय. करेक्ट. ऍट द एंड तुम्हाला ते प्रमोशनचा अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटिंग तर खूपच इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. म्हणजे काही ना काही प्रमाणात मित्रांनो आपल्याला मार्केटिंगचा प्लॅन आपल्या जवळ असला पाहिजे. येस, आणि तो खूप महागडा असला पाहिजे असं नाही. मला असं वाटतं की ट्रॅडिशनल मार्केटिंग पण मी थोडंसं स्टडी केलेलं आहे. पूर्वी खूप महाग होतं मार्केटिंग, आता खूप कमी प्रमाणात किंवा कमी पैसे लावून
ऑर्गॅनिक मार्केटिंग सुद्धा आपण करू शकतो, इनऑर्गॅनिक पण करू शकतो आणि त्यात काही खूप मोठी बजेट स्पेंड करावे लागतात असं नाही, पण त्याचं तुम्ही सांगता तसं प्लॅनिंग झालेलं असलं पाहिजे, त्याशिवाय आपण ते करू शकत नाही. परफेक्ट, थँक्यू. आता येऊयात त्या फॅमिलीच्या किस्स्याकडे. आता तिथनं सुरू करा बरं, की तुम्हाला ते जाणवलं की हो 9,000च येत आहेत आपल्याकडे. हो. काय आता एक्झॅक्टली तुम्ही हां, चर्चा केलीत फॅमिली सोबत? आता जेव्हा मी जॉब सोडला, म्हणजे जेव्हा मी रेझिग्नेशन टाकलं आणि ऑफिस टाकायचं जेव्हा प्लॅनिंग केलं, तर तेव्हाचा क्षण असा होता की तेव्हा मला मुलगी झालेली. ओ, ओके. बर. साधारण सप्टेंबर 25मध्ये मला मुलगी झाली आणि मी ऑफिस टाकलं फेब्रुवारी 26मध्ये राईट. आणि मुलगी झाल्या झाल्या मी रेझिग्नेशन टाकलं. ओके. सो मी फेब्रुवारी 16 मध्ये, फेब्रुवारी 2016 मध्ये हां, ऑफिस फेब्रुवारी टाकलं. 16मध्ये मी ऑफिस राईट. टाकलं. फेब्रुवारी 16मध्ये मी ऑफिस टाकलं आणि सप्टेंबर 15मध्ये मला मुलगी झाली. करेक्ट. तर त्यावेळेस झालं असं, की मी मिसेसबरोबर डिस्कस केलं, की "अगं मी असं-असं प्लॅन करतोय" वगैरे. मग मिसेस म्हणली, "अहो आता मुलगी झाली, आता जबाबदारी वाढली आहे. आता कसं तुम्ही आता नोकरी सोडायचं कसं काय डोक्यात आणता तुम्ही?" "काय नाही," म्हटलं, "अजून ती लहान आहे. अजून तिला शाळेत जायला 3 वर्ष आहेत, येस. 3-4 वर्ष आहेत. तो पण आपला बिझनेस सेट करू आपण, काहीतरी होईल." हम्म. मग घरामध्ये आता आई आणि बायको दोघंच, हो. मग त्यांच्याशी डिस्कस करायला पाहिजे. हो. मग त्या दोघींनाही सांगितलं, "हे बघा, मी बिझनेस सुरू करतोय. हम्म. खर्चावर कंट्रोल ठेवायला लागेल. क्या बात आहे. काही गोष्टी अशा राहतील की जिथं नातेवाईकांचं इन्व्हिटेशन येईल किंवा काय येईल अनवॉन्टेड खर्च. अनवॉन्टेड खर्च तर आपण ॲक्सेप्ट करू शकतो, बट जे कार्यक्रम आहेत, सेरेमनी आहेत, तर हे अवॉइड करा." अच्छा, आणि मला सांगितलं. हां, स्पष्ट सांगितलं. "आणि मला तुमची साथ पाहिजे. पुढच्या ॲटलीस्ट 3 वर्ष तरी मला तुमची साथ पाहिजे. वाव. फायनान्शियली प्रॉब्लेम होईल, हो. पैशाला त्रास होईल, हो. पण ते तुम्ही सहन करा. तुमची तयारी आहे का? तर मी ऑफिस सुरू करतो." म्हणजे इतकं त्यावेळेला क्लिअर तुम्ही इतकं बोललात. क्लिअर हो. कट मी बोललो. कारण काय माहिती का शेवटी, आज जेव्हा पैसे कमी पडणार आहेत ना, तेव्हा त्या दोघीच मला बोलणार ना शेवटी, Absolutely. की "अरे हे काय केलं? तू नोकरी सोडली. करेक्ट. काय होतं बिझनेसमध्ये?" असं. हम्म. तर त्यांचं मेंटली प्रिपरेशन करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. हम्म. म्हणून मी युवा उद्योजकांना पण हेच सांगेल, की जेव्हा तुम्ही जॉबमधून बिझनेसमध्ये जाल, तेव्हा तुम्ही घरच्यांचीही तयारी करा करेक्ट. मेंटली, करेक्ट. की बाबा थोडा त्रास होणार आहे, हम्म. पण तो लिमिटेडच त्रास आहे, थोड्या काळापुरता. हम्म. नंतर तुमचं चांगलंच होणार आहे सगळं. हम्म. हम्म. त्यामुळं मी ती गोष्ट गेली, आईला समजवलं, बायकोला समजवलं. त्यांनी मला तेव्हा पॉझिटिव्ह रिप्लाय दिला, की "ठीक आहे, आम्ही आहे तुझ्या पाठीशी. बघ काय होते, कर तुझं तू. काय प्रॉब्लेम नाही आम्हाला." आणि मग तेव्हा मी त्या गोष्टी त्यांना कन्व्हिन्स करू शकलो घरच्यांना. त्याच्यामुळं मला ते सक्सेस आत्ता मिळालंय. आत्ता म्हणण्यापेक्षा बरोबर. मी अजून सस्टेन आहे त्याच्यामध्ये. बरोबर. असं. आता कधी कधी सुमित असंही होऊ शकतं की समजा घरचे मान्यच करत नाहीत, की त्यांना भीतीच वाटते, मग अशा वेळेला काय करावं, कसं कुठल्या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे मग? ह्याच्यात बघा काय होतं बघा, सगळेच घरचे काही ॲग्री होतील असं नसतं. करेक्ट. बऱ्याचदा असं होतं, बायकोचं म्हणणं वेगळं असतं, आई-वडिलांचं म्हणणं वेगळं असतं. ओके. तर ह्या केसमध्ये काय करावं लागणार आहे, तुम्हाला जर स्वतःवर कॉन्फिडन्स असेल, ओके, तुम्हाला स्वतःवर कॉन्फिडन्स असेल आणि तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग जर केलेलं असेल, तर तुम्ही ते घेऊन बसा घरच्यांसोबत. हा, एक्झॅक्टली. तुम्ही बसा घरच्यांसोबत, येस. की "हे बघ, मी जॉब करत होतो, 60,000 असे मिळत होते मला." कसे मिळत होते? 6:30ला सकाळी उठायचं, 7 वाजता गाडीत बसायचं, 10:30ला रात्री गाडीतनं उतरायचं, बाप. 11ला जेवायचं, 11:30ला झोपायचं. हे 60,000त मिळत होतं मला. राईट. आता मी बिझनेस करणार आहे, बरोबर? सकाळी मी 10 वाजता ऑफिसला जाणार आहे, घरी नाश्ता करणार तुमच्याबरोबर, बरोबर? डबा घेऊन जाणार आहे, संध्याकाळी मी 7ला घरी येणार आहे, मी 7 नंतर तुम्हाला वेळ देणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही जर इमोशनली समजून सांगितल्या ना, बऱ्याच गोष्टी कशा असतात, पैशात समजून सांगून होत नाही. तुम्हाला काही गोष्टी ह्या टायमिंगनी पण समजून सांगाव्या लागतात. बायकोला सांगावं लागतं, "मी तुला वेळ देईल." घरच्यांना सांगावं लागतं, "मी वेळेत घरी येईल." येस. त्याच्याने ते ॲग्री होतात. आणि जर का तुम्ही तुमच्या प्लॅनवरती ठाम असाल, कॉन्फिडन्स असेल तुम्हाला, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ॲग्री होतात. राईट. विरोध होतो, किती दिवस होतो? 4 महिने, 6 महिने, वर्षभर होतो. नंतर नाही होत विरोध. करेक्ट. म्हणजे हा फार भारी पॉइंट वाटतो मला, की कॉन्व्हर्सेशन डेटा दाखवा, प्लॅनिंग दाखवा तुमचं, तिथनं त्यांना थोडासा आत्मविश्वास मिळेल, प्लस इमोशनल कॉम्पोनंट पण तितकाच महत्त्वाचा आहे. येस. आणि ते दोन्हीचा मेळ साधून चर्चा केली पाहिजे. पण घरच्यांना इग्नोर करता कामा नये अजिबात. इग्नोर नाही कारण करायचं. सपोर्ट तिथनंच आपल्याला मिळणार आहे. कसं होतं, तुम्हाला मेन पॉझिटिव्ह वाईब्स या घरातनंच मिळतात. क्या बात. म्हणजे काय माहिती का, म्हणतात ना, घरात शांतता असेल तर बाहेर शांतता असते. ॲब्सोल्युटली. तसं येते. जर घरात वाद असतील तर नॅचरली तुम्ही ऑफिसला जावा, तुम्ही बिझनेसमध्ये जावा, तुम्ही कुठले दुकान टाका, काही करा, तुमचं मेंटली तुम्ही फिट नाहीच आहे ना. एक्झॅक्टली.
मेंटली जो माणूस फिट नाहीये तो काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. ऍब्सोल्युटली ट्रू, ऍब्सोल्युटली. तो मेंटली स्टेबलच पाहिजे. येस, तर मेंटली स्टेबल राहण्यासाठी मेन पॉवर येते कुठनं? ती घरातनं. ऍब्सोल्युटली. तर तुम्ही घर शांत ठेवा, तुम्हाला बाहेर सगळं शांततेत मिळेल. परफेक्ट, मस्त. हा खूप भारी सल्ला आहे. व्हेरी गुड. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फायनान्शियल क्रायसिस हा कधी ना कधीतरी आपल्याला हिट करतो बिझनेसमध्ये. तर तुमच्या बिझनेसच्या प्रवासामध्ये असा कधी फायनान्शियल क्रायसिस आला होता का, आणि त्यातनं तुम्ही बाहेर कसे पडलात? फायनान्शियल क्रायसिसबद्दल मी तुम्हाला एकदम चांगलं उदाहरण सांगेल म्हणजे कोविडमधलं. हम्म, हम्म. कोविडमध्ये अशी परिस्थिती होती की तेव्हा ऑफिसेस बंद होते, हो, बिझनेस ठप्प होता, हो. नवीन कुठलाही बिझनेस कोणी सुरू करत नव्हतं. नाही. हो, आम्हाला तर रजिस्ट्रेशनची कामं जास्त येत होती त्या त्या पिरियडमध्ये. हो. तर कसं होईल ह्याचा विचार मी ऑलमोस्ट 1 महिनाभर करत होतो. पण नंतर असं झालं, PMC वाल्यांनी डिक्लेअर केलं की समजा तुम्हाला दूध विकायचे, भाजी विकायची काय, तर तुम्हाला शॉपॅक लागणार. हो. शॉपॅकशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. राईट. हां. तर माझी अशी परिस्थिती झाली की मोजून मी 20-25 दिवस बसून होतो घरामध्ये. बर. त्याच्यानंतर डेली मी 4 ते 5 शॉपॅक काढायचो. डेली वाव. डेली मला कॉल यायचे की सर अहो बघा ना, ते दुकान तर बंद आहे, आता बाहेर मी भाजीचं टाकलंय, हो. शॉपॅक काढून द्या ना. टॅम्पोला सुद्धा शॉपॅक कंपल्सरी केलं हो होतं का? की टॅम्पोला तुम्ही शॉपॅक चिटकवा तरच तुम्हाला सोडणार, नाही तर नाही सोडणार तुम्हाला. ओ. आता फायनान्शियल क्रायसिसमध्ये ही गोष्ट झालीच की बाबा मी घरी बसून कमवत होतो, बट त्या लेवलचं नव्हतं कमवत. करेक्ट. तेव्हा फायनान्शियल क्रायसिस होत्या. तर त्याला डील मी असं केलं की तेव्हा पेशन्स ठेवले. ओके. त्याच्यानंतर काही सेव्हिंग्स होत्या, काही गोष्टी होत्या, त्याच्यातनं मी फंड्स युटिलाइज केले. कारण त्या पिरियडमध्ये लोनला जाणं सुद्धा अवघड होतं, कारण बँका लोन्स पण त्या सोप्या पद्धतीने काय देत नव्हत्या ॲक्च्युली. तर मनाला समजवलं थोडाच काळ आहे, 2च महिने 3च महिने, थोडं स्टेबल राहा, होईल सगळं व्यवस्थित, आणि झालं. फायनान्शियल क्रायसिसमध्ये जर का तुम्ही लोनकडे जास्त वळालात तर प्रॉब्लेम असा होतो की मग तुमचं ते अननेसेसरी लायबिलिटीज तुमच्या वाढून जातात. लटकणार आपण. त्यामुळे डिपेंड ऑन बिझनेस. म्हणजे आता माझं सर्व्हिस इंडस्ट्री आहे, बरोबर, तर मला काही प्रोडक्ट विकत घ्यायचं नव्हतं ना. बरोबर, सो मला फायनान्सची जास्त गरज नव्हती. बरोबर. मला फायनान्सची गरज कुठं होती? डेली खर्च, ऑफिसचं भाडं, लाईट बिल, हो, ह्याच्यामध्ये मला जास्त खर्च होता. हो. पण जर ट्रेडिंगचं वगैरे म्हणाल तर मग त्यांना फायनान्शियली त्यांना बँक लोन आणि OD-CC वगैरे हे त्यांना घेणं गरजेचं. घ्यावं लागतं, पण ते मग फायनान्स नीट मॅनेज करता आले पाहिजेत. नीट करता आले पाहिजे. तुमच्या समोर विजन पाहिजे, तुमच्या समोर टार्गेट पाहिजे की हां ठीक आहे, हे 3च महिने मला त्रास आहे, पण 4थ्या महिन्यात तू काय करणार आहेस हे तुला माहिती आहे का, किंवा तू त्याचा विचार केलायस का, तर तू आता लोनला जा. करेक्ट. ती क्लॅरिटी पाहिजे. क्लॅरिटी पाहिजे. नाही तर तू 3 महिन्यासाठी म्हणतोयस, उद्या 3 वर्ष झाले तरी तुझं तेच चाललंय, मग काय मिनिंग आहे त्याला? परफेक्ट. स्टक होऊन जातो ना. एक्झॅक्टली. आणि मग ते वाढत जातं, कर्जावर कर्ज वाढत जातं, ते वाढत जातं. परफेक्ट. थँक्यू. त्यामुळे मग एक फायनान्स बद्दलचा तुमचा स्वतःचा नॉन नेगोशिएबल रूल काय आहे बिझनेस मधला, की हे डिसिप्लिन फायनान्स बद्दल मी पाळतो म्हणजे पाळतोच, आणि युवकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता डिसिप्लिन म्हणाल तर मी सगळ्यात मेन गोष्ट काय करतो माहिती आहे का? महिना संपला, मला माझ्या लायबिलिटीज माहिती आहेत की मला काय काय लायबिलिटीज आहेत. ओके. तर महिना संपला ना, मी माझ्या पहिले लायबिलिटीज पे ऑफ करतो. जर मला स्वतःवर पैसे खर्च करायचे असतील तर ते मी लगेच करत नाही. म्हणजेच काय, पहिलं मला ऑफिसचं भाडं द्यायचंय, ते मी पहिले देऊन टाकणार. मुलींचे मला सॅलरी द्यायची ऑफिसमधल्या, पहिले मी ते देऊन टाकणार. मला काय लाईट बिल भरायचं, टेलिफोन बिल भरायचं, पहिले मी ते देऊन टाकणार. आणि नंतर माझे काय पर्सनल एक्सपेंडिचर्स असतील ते मी करणार. तर युवकांना मी हे सांगेल की तुमचा बिझनेस ज्याच्यावर उभा आहे, ज्याच्यावर तुमचा बिझनेस चालतोय, तर पहिलं फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही त्याच्यासाठी करा किंवा त्याच्यावर करा. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर काय की महिन्याभरामध्ये तुम्ही हे प्लॅनिंग करा की बाबा मी भाडं कसं देऊ शकेल, मी पगार कसा देऊ शकेल, मी लोनचे हप्ते कसे भरू शकेल, ह्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. करेक्ट. किंवा काही जण काय करतात, हे सगळं सोडतात बाजूला आणि दुबईला जा आणि कुठं मलेशियाला जा, ट्रिप्स करत बसतात. ओके. पण तसं करून चालणार नाही. पैसे थकवायचे. हा, मग काय करायचं, हप्ता बाउन्स करायचा. मग ऑफिसमधल्या मुलींना किंवा स्टाफला सांगायचं नाही ह्यावेळेस पगार जरा लेट होईल, नाही मग भाडंच द्यायचं नाही वेळेमध्ये. तर हे असं केल्याने काय होतं माहितीये का, तुमचा बिझनेस डिस्टर्ब होतो. करेक्ट. आणि तो मला असं वाटतं की लोकांबरोबर जो आपण ट्रस्ट आहे तो पण खाली यायला लागतो. लोक आपल्यावरती बिलीव्ह करत नाहीत इझिली. तर बिझनेसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये सगळ्यात मेन गोष्ट आहे लायबिलिटी. लायबिलिटी पे ऑफ करा, जे उरलं ते तुमचं आहे करेक्ट. ॲट द एंड.
कारण हा बिझनेस आहे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही बरं झालं ते दुबई ट्रिपचं काढलं. हल्ली हल्ली काय करतात म्हणजे मी पण असे रील बघितले, बघा मित्रांनो मी माझा व्यवसाय थाटलाय, आज मी बुर्ज खलिफा समोर आहे, सेल्फी काढून टाकायचं. मागं तिच्या आईला काय जळतंय कोणीच काही सांगत नाही. आणि अशाने काही व्यवसाय होत नाही. म्हणजे मी स्वतः काही माझे व्यावसायिक मित्र आहेत, मी बघितले आमचे जवळचेच आहेत, 25 वर्ष व्यवसाय व्यवस्थित उभा केला, पण ते टू व्हीलरवरती फिरायचे. आणि नंतर मग जेव्हा त्यांनी मला सांगितलं की बघ मी इथे इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवलेले आहेत, इथे माझं घर सिक्युअर झालेलं आहे, कुठलंही देणं नाही, आणि मग तेव्हा अरे हे खरं बिझनेसला प्लॅनिंग आहे. पण हल्ली काय झालंय, भपक्याचा जमाना खूप असल्यामुळे तो भपका समोर मांडणी कशी चकाचक करायची, मागं तुमचं फाटलेलं आहे, हे मला असं वाटतं की खूप आता घातक तुम्ही टू आहे. व्हीलरचा विषय काढला त्याच्यावरनं मला एक बोलायचं होतं हम्म. की जेव्हा मी ऑफिस टाकलं, ओके, ऑफिस सुरू केलं जेव्हा, तर तेव्हा माझ्याकडे यामाची स्पोर्ट्स बाईक होती. बरं. जॉबला होतो ना, पगार हो, चांगला हा, होता, पगार स्पोर्ट्स चांगला. बाईक होती. पण ती सारखीच काम काढायची. सो मी ती विकून टाकली. बरं. ओके, ती विकून टाकली. मग माझ्याकडं काहीच नव्हतं. हम्म. तर मग माझे एक मित्र होते, तर त्यांना म्हटलं अहो असं असं आहे, काय एक्स्ट्रा गाडी वगैरे काय तुमच्याकडे आहे का? कारण मी आत्ता बिझनेस सुरू केला आहे, मी तर काय लगेच गाडी नाही घेणार, मला काय हप्ता नाही चालू करायचा आहे. हो. त्यांनी मला त्यांची सिटी डॉन गाडी, हिरो होंडाची, हा. हा सिटी डॉन गाडी त्यांनी 2 वर्ष वापरायला दिली मला. किती भारी आहे 2 की वर्ष वापरली ती गाडी गाडी. आपण उधार घेऊन वापरूयात. आणि हे बिझनेसचं विजन आहे की माझा खर्च होईल तो नको. आणि मी नवीन टू व्हीलर मला जी घेतली ना, ती 4 वर्षानंतर घेतली. वाव. ती पण कुठली घेतली, स्कूटी घेतली, की जेणेकरून वाईफ आणि मी दोघंही ते वापरू शकतो. क्या बात आहे. अननेसेसरी खर्च नको असं. हॅट्स ऑफ. आणि इथे मला असं वाटतं की जी आपली मेंटल स्ट्रेंथ आहे की मला दुनियेला काही दाखवायचं नाहीये, मला माझा व्यवसाय खाली मान घालून रोज काम करत तो नेटाने वाढवायचा आहे, मी आणि माझ्या कुटुंबाची सुरक्षितता, बाकी प्रेझेंटेशनच्या मागे मला धावायचं नाही. धावायचं हा ह्यातनं फार मोठा मेसेज आहे. अमेझिंग स्टोरी आहे सुमित, खूप इन्स्पायरिंग. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता व्यावसायिक म्हटलं की आपल्याला बरेच निर्णय व्यवसायात घ्यावे लागतात. आता ते निर्णय घेताना कधी आपल्याकडे पूर्ण डेटा असतो, कधी नसतो. हां, तर मग तुम्ही निर्णय घेताना तुमची प्रोसेस काय आहे, किंवा लोकांच्या बाबतीत पण निर्णय घ्यावे लागतात, लोकांवरती विश्वास ठेवण्याची तुमची प्रोसेस काय आहे? ही काही प्रोसेस असते का, ते आपल्याला कळतं काय करावं अशा वेळेला? नाही, काय होतं, तुम्ही एकदा बिझनेसमध्ये पडलात ना, की जसे जसे दिवस तुमचे त्याच्यामध्ये तुम्ही मुरले जाता किंवा रुळता, जेव्हा तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष होतात ना, तेव्हा लोक तुम्हाला लगेच ओळखू येतात. तुम्ही लगेच ओळखू शकता लोकांना. आत्ता सुद्धा अशी परिस्थिती आहे की एखादा नवीन क्लायंट जरी माझ्याकडे आला, म्हटलं सर मला ITR फाईल करायचं आहे, मला लोन घ्यायचं आहे, तर किती फी होईल तुमची, काय होईल, कसं काय, मी लगेच ओळखू शकतो की हा मला ॲडव्हान्स पैसे देऊ शकतो का, हा मला नंतर बुडवू शकतो का, काय करू शकतो, मला लगेच समजतं. कारण आता ऑलमोस्ट आता 9 वर्ष झाली. राईट. सो डिसिजन कसं घ्यायचं म्हणाल तर मी त्याचं डिसिजन घेतो. मला जर असं वाटलं नाही आतमध्ये हा मला वाटतं, हा की नाही हा कामापुरता माझ्याकडे आलेला आहे, आत्ताच्या आत्ता पैसे घ्या, मी डॉक्युमेंट सोबत पैसे घेतो. अच्छा, बर. 3,000 रुपये दे, रिटर्न फाईल करतो, 2 दिवसांनी येऊन घेऊन जा. तो म्हटला नाही सर पेमेंट नंतर, नाही नंतर नाही, आता द्या म्हणजे चालू करतो. आणि हे तुम्ही रोखठोक बोलता? हा, रोखठोक. म्हणजे हे रोखठोक बोलायला म्हणाल ना, तर मी मागच्या साधारण 2 वर्षापासून सुरुवात केली आता. थोडेसे काही फटके खाल्ल्यावर? वा, भरपूर भरपूर. म्हणजे सुरुवातीच्या 3 वर्षात तर म्हणाल ना, तर माझ्या आउटस्टँडिंगची जी डायरी होती ना, ती ऑलमोस्ट 3-3, 4-4 पानं भरलेली असायची. बापरे. का तर तेव्हा बिझनेसची गरज होती. हो, पैसे येत नव्हते असं नाही, पैसे यायचे. करेक्ट. काही 2 महिने, काही 3 महिने, काही 4 महिन्यांनी यायचे पैसे. कारण तेव्हा क्लायंट्स पाहिजे पण ते असतात कसं झालं, ते तेव्हा पेशन्स ठेवणं गरजेचं होतं, कारण व्यवसाय नवीन होता. करेक्ट. आणि कसं होतं की नवीन व्यवसायामध्ये तुम्ही क्लायंटला जास्त प्रेशराईज नाही करू शकत, आत्ताच पैसे द्या, सोडून जातो, मग तो दुसरीकडे जातो एक्झॅक्टली. इमिजिएटली. तर तिथे तुम्हाला ते पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण नंतर जेव्हा एक पर्टिक्युलर स्टेजला तुम्ही येता, तेव्हा तुम्हाला ह्या बाबतीत निर्णय घेण्याच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर राहायला पाहिजे. आणि निर्णय हा आतूनच येतो, खरं सांगायला गेलं तर. तुमचं मनच तुम्हाला सांगतं की ह्याच्याकडनं आधी घ्यायचेत का नंतर घ्यायचे पैसे ते. आता हा मी थोडासा इंटरेस्टिंग पॉईंट ह्याला कनेक्ट करतो. आता सुमित जे म्हणतात की तुमचं मन सांगतं, आतनं आवाज येतो, ह्याच्यावरती न्यूरो सायंटिफिक रिसर्च झालेला आहे. इंट्युशन म्हणजे काय, किंवा ते आपल्याला कसा आतनं आवाज येतो? आता तो काही अचानक येत नाही. आपल्या माइंडनी अनेक वर्ष सायलेंटली पॅटर्न्स ऑब्झर्व केलेले असतात. करेक्ट.
आणि ते पॅटर्न्स आपण एवढे ऑब्झर्व केलेले असतात की फटकन आपला ब्रेन ते कॅल्क्युलेशन करतो आणि आतमध्ये आपल्याला एक फिलिंग येतं. ह्याला ॲक्च्युली टेक्निकल भाषेमध्ये रॅपिड कॉग्निशन असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे मी इंटरेस्टिंग किस्सा तुम्हाला सांगतो की मी गुजरातमध्ये गेलो होतो. रिक्षात बसलो, बराच वेळ लागणार होता म्हणून रिक्षावाल्याबरोबर बोलायला लागलो. बोलता बोलता मी त्यांना एक प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला तर एवढी वर्ष रिक्षा चालवून भरपूर दुनियेला भेटला असेल तुम्ही, मग तुम्ही कसं काय एवढ्या एवढ्या लोकांना हँडल करता? त्यांचं एक सुंदर वाक्य होतं, सर वो दूर से ही मैं जब देखता हूँ ना बता सकता हूँ पैसा देगा की नहीं, ऑटो में बिठाने का है की नाही. असं. अनुभवाचे बोल ज्याला म्हणतो अनुभवाचे बोल आपण. म्हणतो. आता ह्या अनुभवाच्या बोलला शास्त्रीय बैठक आहे आणि शास्त्रीय कारण त्याचं असं आहे की अनेक वर्ष बिझनेसमध्ये किंवा तुमच्या कामामध्ये तुम्ही पॅटर्न्स ऑब्झर्व केल्यामुळे तुम्हाला पटकन निर्णयाप्रत येता येतं. आणि म्हणून आपल्यासाठी शिकवण हे आहे की नुसता व्यवसाय नाही करायचा, तर ऑब्झर्व करता आलं पाहिजे, ते पॅटर्न्स रीड करता आलं पाहिजे आणि हळूहळू आपलं इंट्युशन ट्रेन व्हायला लागतं. करेक्ट? करेक्ट. ओके, परफेक्ट, थँक्यू. आपण पुढे जाऊयात. आता तुमच्या बिझनेसमध्ये आपण प्रत्येकजण हल्ली एक झालं की तुमचा USP काय आहे, की जे कॉम्पिटिशन करत नाही ते तुम्ही काय करता, हे तुम्ही कसं शोधलं तुमच्या USP मध्ये? कारण की तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहात, त्याचं तर USP शोधणं खूपच अवघड आहे. आणि समजा असा काही USP तुम्हाला मिळाला का, आणि जर का तो मिळाला असेल तर तो मग कन्सिस्टंटली तुम्ही मेंटेन कसा केला? तर आता ह्यामध्ये कसं आहे की जेव्हा मी बिझनेस सुरू केला ना, तर तेव्हा जसं तुम्हाला म्हटलं मी मार्केटिंग ॲप पाहिलं, त्याच्यावरती मी ते लीड्स वगैरे जनरेट केल्या. तर त्याच्यावरूनच मला समजलं की बिझनेस ग्रो कसा करायचा. ओ, म्हणजे त्याच्यात मी एक अभ्यास असा केला की आपण असं करायला, आता तो मार्केटिंग ॲप माझ्यासारखे हजारो लोक वापरतात ना, हो, मग मलाच बिझनेस का भेटेल? करेक्ट. हां हां, ह्याच्या मागं काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजे ना आपली. एक्झॅक्टली. हां, ते मला तेव्हा ते क्लिक झालं की अरे स्ट्रॅटेजी काहीतरी असल्याशिवाय बिझनेस मिळणार नाही आपल्याला. येस येस, मग काय करायला पाहिजे? मग तेव्हा सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यात हे आलं की कमीत कमी पैशामध्ये लोकांना सर्व्हिस दिली ना की जास्तीत जास्त बिझनेस मिळतो. ओके. सो तेव्हा शॉपिंग लायसनची फी होती 2,000 रुपये, मी घ्यायचो 1300-1400 रुपये. ओ, माझी वाढली क्वांटिटी, बट पैसे कमी भेटले बट क्वांटिटी वाढली, कन्व्हर्जन वाढलं माझं. कन्व्हर्जन वाढलं. हो, ॲट द एंड मी नंतर फी वाढवली, ती गोष्ट वेगळी आहे. बरोबर. बट त्या कमी फीची मार्केटिंग एवढी झाली मार्केटमध्ये हां, की त्या 10 लोकांनी 100 लोकांना सांगितलं की अरे तिथे जा, तिथं कमी पैशात होतं काम. राईट पण कुठलं काम होतं ते त्याने नाही सांगितले. राईट, त्याला वाटलं सगळीच काम कमी पैशात होतं. सो नॅचरली क्लायंटचा फ्लो माझ्याकडे करेक्ट. आणि इतरही इन्क्वायरीज यायला लागल्या इतर इन्क्वायरी द्यायला लागलं त्याच्यामुळं. म्हणजे मी जो बिझनेस सुरू केला तो पोटमाळ्यावरती केला होता हो, एका, आणि माझा बोर्ड जर म्हणाल तर एकच बोर्ड होता, जो झाडावरती मी बांधला होता तारेने. अरे बाप, त्या बोर्डवरती मी 3 वर्ष व्यवसाय केला बाप, आणि ग्रो केलं. कमाल. बरं, तर मग नवीन व्यावसायिकांना काय सांगाल, USP कसा शोधायचा, काय करावं लागेल? मला बाकीच्या लोकांपेक्षा काहीतरी डिफरंट पद्धतीने सर्व्हिस द्यावी लागेल. डिफरंट पद्धतीने सर्व्हिसचा अर्थ काय की समजा तुम्हाला कस्टमरला जास्त कम्युनिकेशन करता आलं त्या कस्टमर बरोबर, त्याचा डिमांड काय आहे. बघा कसं असतं, एक दुकान असतं कपड्यांचं. ओके. सेल्समन काय करतो, कपडे दाखवतो, कपडे आवडत नाही तो निघून जातो. येस, पण तुम्ही पाहिलं असेल दुकानामध्ये मालक काउंटरवरनं उठून येतो, हो, काय हो अर्धा तास झाला तुम्हाला हा दाखवतो, तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला नक्की काय पाहिजे. हां, तर तुम्ही कस्टमरकडनं जोपर्यंत जाणून घेणार नाही त्यांना काय पाहिजे, तोपर्यंत तुम्ही विकणार कसं प्रोडक्ट. राईट. तर मग USP शोधण्यासाठी तुमच्या कस्टमरला काय पाहिजे हे कळलं पाहिजे. हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. परफेक्ट. येस, म्हणजे असं नाही आहे की मी अमूलची फ्रँचायसी घेतली आहे, मी आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवलेत, मी कस्टमरला देतोय. हो, अरे पण त्याला कुठली आईस्क्रीम आवडते, हां, कुठला फ्लेवर जास्त आवडतो, राईट, त्याचा स्टॉक तू जास्त ठेव, करेक्ट, त्याचा सेल तुझा जास्त होईल. करेक्ट. किंवा ऑब्झर्व केलं पाहिजे की 4 लोकांची फॅमिली घेऊन आले समजा, कुठले फ्लेवर्स विकले गेले जास्त विकतोय तो. म्हणजे थोडक्यात परत हे कस्टमरशी संपर्कात राहून त्यांच्याबरोबर संवाद साधून काही गोष्टी आपल्याला अशा कळू शकतात जो, आणि त्या जर का आपण पूर्तता करायला लागलो तर तुमचा तो युनिक सेलिंग पॉईंट क्रिएट होऊ शकतो. क्रिएट होतो. परफेक्ट. हा प्रत्येक बिझनेसमॅनला प्रत्येक बिझनेसमध्ये क्रिएटच करायचा आहे. येस, हा कॉमन कोणालाही नसणार आहे. करेक्ट. म्हणजे माझ्या बिझनेसचा वेगळा टाईप असेल, आईस्क्रीमवाल्याचा वेगळा असेल, कपड्याच्या दुकानवाल्याचा वेगळा पॉईंट असेल, येस, कशा पद्धतीने त्याने डेव्हलप करायचा. करेक्ट.
पण ॲट द एंड काय कस्टमर इंटरॅक्शन इम्पॉर्टंट आहे. परफेक्ट. जर का कस्टमरचे तुम्ही इंटरॅक्शन केलं नाही बिझनेस वाढू शकत नाही. हा, आणि आजकालच्या काळात कस्टमर इंटरॅक्शन म्हणजे फक्त रेटिंग मागणे नाही. हा. नाही तर हल्ली आम्हाला 5 स्टार द्या झालं, आणि मग झालं. लोकांना दाखवायचं आमचं गुगलला 4.4 रेटिंग आहे. त्याला इंटरॅक्शन नाही म्हणत. 4 लोकांबरोबर बोलून ऍक्च्युली संवाद साधून काय प्रॉडक्टमध्ये चांगलं आहे वाईट आहे हे शोधून काढणे ही खरी कस्टमर इंटरॅक्शन आहे. नाही तर हल्ली काही लोकांना रेटिंग्स पण कळत नाही, स्टार द्या म्हणतात, आणि तेच झालेलं आहे. मग सगळीकडे आमचं गुगलवरती एवढं रेटिंग आहे. ॲक्च्युअल जाऊन बघतो काहीच नसतं. एक्झॅक्टली. ओके, आपण पुढे जाऊयात सुमित. आता व्यावसायिक म्हटल्यावरती आपल्याला एका पॉईंटला टीम घ्यावी लागते, करेक्ट. लोक निवडावे लागतात, आणि तसं तुम्ही मगाशी पण आपण बोलत असताना चांगले टीम मेंबर जर का आपल्या टीममध्ये नसतील तर व्यवसायावरती त्याचा परिणाम खूप होऊ शकतो. तर मग टीम हायरिंग करताना तुम्ही काय ऑब्झर्व करता त्या कॅन्डिडेटमध्ये? टीम हायरिंग करताना बेसिकली काय की आपल्याकडे तो जे काम करणार आहे त्या फील्डमधला तो आहे का. फील्डमधला इन द सेन्स काय की आता समजा माझं टॅक्स कन्सल्टन्सी फर्म आहे, तर एक तर बेसिक गोष्ट तो बीकॉम पाहिजे, ग्रॅज्युएट पाहिजे, बीकॉम एमकॉम. ओके. त्याच्यानंतर बेसिक ज्याच्यावर काम करायचं आहे सॉफ्टवेअरवरती टॅली ते त्याला येतंय का. ॲक्च्युली इम्पॉर्टंट हीच गोष्ट असते फक्त. डोमेन नॉलेज तुमचं म्हणजे तुमचं एज्युकेशन झालेलं असेल बीकॉमपर्यंत आणि तुम्हाला टॅली सॉफ्टवेअर येत असेल ना, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा दुसरं त्या कॅन्डिडेटमध्ये बघायची जास्त काही गरज नाही आहे. बरं. कारण त्याला घडवायचं तुम्हालाच आहे शेवटी. आता हे खूप महत्वाचं की आपल्याला घडवायचं त्या कॅन्डिडेटला. हां, त्याचं कारण असं आहे की तो कुठल्याही ऑफिसला जाऊ दे, तिथल्या ऑफिसचं वर्क कल्चर किंवा तिथल्या ऑफिसमध्ये काय काम करायचं आहे हे तिथं इंडक्शन प्रोग्राम होतात. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये इंडक्शन होतात 15 दिवस 25 दिवसाचे. बरोबर. ओके. म्हणजेच काय करते कंपनी त्याला घडवते. करेक्ट. तर तुम्हाला कॅन्डिडेट घेताना फक्त बेसिक त्याच्याकडनं माहिती घ्यायची आहे की बाबा तुझं एज्युकेशन काय झालंय आणि तुला सॉफ्टवेअरवरती ज्या काम करायचं आहे आमच्या इथं त्याचं नॉलेज तुला आहे का. राईट. कारण आत्तापर्यंत माझ्या ऑफिसमध्ये जर म्हणाले या 9 वर्षामध्ये मी जेवढा स्टाफ घेतला होता मी हे एवढंच बघितलं. अच्छा. बरं. मी याच्यात काही बघितलं नाही की तू टाटा मोटर्समध्ये होतास का, तू महिंद्रात होतास का, हे असलं मी कधी काय विचारलं नाही. बरं. की तू आधी कुठं होतास. नाही, तुला हे येतंय का, चल बस मग तू चालू कर काम. क्या बात. पण मग ऍटिट्यूड वगैरे काही बघावं लागतं का, शिस्त आहे का नाहीये वगैरे असं ते तर इंटरॅक्शन मध्ये समजतंच ना. बरं. काय होतं जेव्हा इंटरव्ह्यू घेतो त्यातले आपण एक 20-25 मिनिटाचा इंटरव्ह्यू घेतो, हो हो. तर तो ज्या पद्धतीने उत्तरं देतोय, ज्या पद्धतीने तो रिॲक्ट होतोय, येस. ओके, त्याच्यानं समजतंच ना की बाबा त्याच्यात ॲटिट्यूड आहे का नाहीये. कारण ॲटिट्यूड वाले घ्यायला नाही पाहिजे असं काही नाहीये. शेवटी कसं स्वभावाला औषध नसतं ना. ओके. असंही असेल ॲटिट्यूड असेल त्याला पण तो कामं चांगला असेल ना. सो तुम्ही थोडं समजून घ्या, काय प्रॉब्लेम आहे. किंवा हल्ली असं बरंच बोललं जातं की जेनझी आपण जे म्हणतो की बाबा जेनझी लोकांना शिस्त नाहीये, यांना सिरियसनेस नाहीये, विजन नाहीये, अशा तक्रारी ऐकायला मिळतात. जे की माझा अजिबात त्याच्यावरती विश्वास नाही की सगळ्यांनाच तुम्ही एका पठडीमध्ये नाही बसवू शकत. पण मग प्रोसेस बदललेली पाहिजे का नवीन जनरेशन हायर करताना, इंटरव्ह्यू मध्ये काय चेक केलं पाहिजे मग? बघा आता कसं आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला की एज्युकेशनल क्वालिफिकेशन, सॉफ्टवेअरचं नॉलेज आणि कम्युनिकेशन स्किल पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण कसं होतं तुम्ही कुठल्याही व्यवसायात जावा, कम्युनिकेशन तर इम्पॉर्टंटच आहे ना. आज माझ्या फील्डमध्ये जरी म्हणाल तरी माझा ऑफिसचा मोबाईल एक सेपरेट आहे. करेक्ट. आणि माझ्या ऑफिसमधला स्टाफ त्याच मोबाईलवरनं कम्युनिकेट करतो कस्टमर्सला. ओके. जर त्यांचं कम्युनिकेशन चांगलं असेल तर मला माझे कस्टमर चांगला फीडबॅक देतील ना. एक्झॅक्टली. आणि तुमचं गुडविल तयार होणार आहे किंवा ढासळणार आहे. येस, ते इम्पॉर्टंट आहे. तर कम्युनिकेशन स्किल पण बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके ओके, परफेक्ट. आता सुमित, प्रत्येक व्यवसाय म्हटलं की जसं तुम्ही म्हणालात की अप्स अँड डाऊन्स खूप असतात, त्यामुळे फेल्युअर तर आपल्याला कुठल्या पॉईंटला येणारच आहे. तुम्ही एखादी फेल्युअर मोमेंट आठवते की काय झालं होतं आणि त्यातनं मग काय एक्झॅक्ट पावलं उचललीत बाहेर येण्यासाठी? कोविड त्यातला एक छोटासा तुम्ही प्रसंग सांगितला, त्याच्या व्यतिरिक्त काही असं? हा, कोविडमधलाच मी एक प्रसंग सांगेल तुम्हाला की तेव्हा कसं झालं होतं की बिझनेस ॲज काय जास्त नव्हता आणि रेंट वगैरे भरायचं होतं ऑफिसचं वगैरे, तर तेव्हा मी ऑफिस क्लोज करायचा प्लॅन केला होता ॲक्च्युली. अच्छा. बरं. हां, म्हणजे तो एक खूप मोठा डिसिजन मी घ्यायला निघालो होतो की ऑफिसच बंद करूया आणि घरनंच करू आपण काम. ऑलमोस्ट मी त्या स्टेपला मी पोहोचलो पण होतो. पण
नंतर मला परत इनर वाईज ज्याला म्हणतो आपण, की तिथनं असं आलं की अरे हे 3च महिने आहे ना त्रास हा, सहन कर ना. 3 महिन्याने जर का क्लायंट आला तर तू काय घरी बोलवणार आहेस का त्याला भेटायला? येस. मग तिथं थोडंसं डिप्रेशन लेवल म्हणा किंवा थोडंसं डिमोटिवेट थोडंसं वाटलेलं झालो होतो. बट काय माहिती आहे, माझा स्वभावच पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मी पहिल्यापासून पॉझिटिव्हच आहे. कारण काय आलं, खूप कमी वयात जबाबदाऱ्या पडल्यात. करेक्ट. त्या बरेच फेल्युअर मी ऑलरेडी आधीच बघितलेत. तुमचं बोन स्ट्रॉंग आहे एकदम. हा, म्हणजे मी 12 वर्षापासूनच मी फेल्युअर बघितलं ना लहानपणापासून. करेक्ट. तर आता हे फेल्युअर माझ्यासमोर काहीच नाही ऍक्च्युली, खरं सांगायला 3 गेलं. महिन्याच तर 3 महिन्याचा प्रश्न आहे फक्त. ठीक आहे, बघू काहीतरी होईल, काहीतरी करू. मग खाली गेलेलो थोडासा, परत आपण आलो. आता ह्यात ना माझ्यासाठी पण खूप शिकण्यासारखं आहे की तुम्ही फार छान बोललात की इतकं मी बघितलं होतं लहानपणीपासून आणि त्यामुळे मी टफ झालो. तर मला तेच परत वाक्य आपल्या बऱ्याच मेंटॉर्सनी टीचर्सनी सांगितलं असतं, टफ टाइम्स नेवर लास्ट बट दे कॅन मेक अस टफ ॲज इंडिव्हिज्युअल्स. करेक्ट. त्यामुळे तिथे आपण कधी अरे का माझ्यासमोर हे संकट आहे, आता मी काय करू, हे करत बसण्यापेक्षा आपली मेंटल स्ट्रेंथ कशी वाढवता येईल त्याच्यावरतीच आपण तरुण जाणार आहे. ओके, फॅन्टॅस्टिक, थँक्यू. आता आपण थोडंसं जसं आपण पॉडकास्टमध्ये व्यक्ती आणि व्यवसाय दोघांचा विकास असं आपण म्हणतो, म्हणून आता थोडेसे 2-3 प्रश्न इमोशनल इनर जर्नीच्या बाबतीत मला तुम्हाला विचारायचे. एक माणूस म्हणून तुमच्यात काही बदल झालाय का? इनर ग्रोथ काही झाली का? कुठल्या पद्धतीची झाली, काय सांगाल? आता इनर ग्रोथ जर म्हणाल तर कॉन्फिडन्स लेवल बऱ्यापैकी वाढला आहे, म्हणजे बिझनेस सुरू केल्यापासून. क्या बात आहे. म्हणजे वाढला इन द सेन्स काय, की म्हणतो ना आपण लात मारायला तिथनं पाणी काढू आपण, तर ती लेवल वाढली आता. अरे म्हणजे आता असं झालं की आता किती पण कोविड येऊ दे, आपण सस्टेन होऊ शकतो. वा. तो एक कॉन्फिडन्स लेवल एक वाढलाय. आता बघा, हे तुम्ही बोलत असताना पण ना ती बॉडी लँग्वेज हा. आत मारायला तिथनं पाणी करून भारी होतं ते, एकदम ऍक्शन ती एकदम. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, की आता मनाला मी सांगायची पण गरज नाहीये, मनच मला आता सांगतं कुठली परिस्थिती येऊ दे, यू कॅन गो अहेड. क्या बात आहे, अमेझिंग. हा बदल झालाय तुमचा सर्वात मोठा बदल. आणि हे नोकरीत घडू शकलं असतं का? इम्पॉसिबल होतं ना, इम्पॉसिबल होतं. आता जिथं एक कंपनी एका दिवसात 5 लोकांना काढते माझ्या डोळ्यासमोर, लेटर देते त्यांना त्यांच्या घरच्यांचा विचार न करता, तर तिथं काय ग्रोथ होणार आहे? पैसे मिळाले असते पण ही ग्रोथ नसती. दिलं ना त्यांनी, 2 महिन्याचा चेक दिला ना तेव्हा, पण पैसे किती दिवस पुरणार आहेत ना. करेक्ट. 2 महिने त्याला नोकरी भेटली, ठीक, नाही भेटली तर काय. एक्झॅक्टली. आणि आता ह्या आत्मविश्वासाच्या बळावरती तुम्ही अनेक गोष्टी करू शकाल. हां, अनेक गोष्टी करू शकतो. त्याप्रमाणे बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकतो. मला कधी वाटलं काय पॅरलल काय सुरू करायचं ते करू शकतो. किंवा म्हणजे अगदी मला ही आता सवय लागली स्वतःला, की एखादा माझ्यासमोर आला, एखादा मित्र म्हणा किंवा रिलेटिव्ह म्हणा किंवा मित्र म्हणा, आणि त्यांनी मला काही जर सल्ले विचारले ना, तर मी चालूच होतो नॉनस्टॉप. म्हणजे कित्येकदा मला बायको म्हणते, अहो कशाला सल्ले देत बसता, कशाला सल्ले देता. अगं म्हटलं, मी जे भोगलंय किंवा मी जिथून स्ट्रगल केला आणि जिथपर्यंत मी आलोय, तिथं मला जे जे गोष्टी झाल्या, जे जे नाही झाल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मला असं वाटतं ना समोरच्याला सांगावं, त्याच्या बाबतीत असं होऊ नये. अमेझिंग. ही फिलिंग मला आहे. करेक्ट. पण आता मी ते प्रमाण थोडं पर्सन वाईज चेंज केलं आता. म्हणजे मी जिथं काय करायचो, 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 जण आले की 6 जणांना सल्ले द्यायचो, तसं नाही करत आता. आता मी फिल्टर केले त्याला. 6 मधले आता 2-3 चूज करतो, त्यांनाच फक्त सल्ले देतो, बाकीच्यांना काय नाही. नाही, पण तुम्ही हे जे करताय ना आता, हे इतकं महत्वाचं आहे. म्हणून मी कायम सांगतो की आपल्याकडे गल्लोगल्ली पानटपऱ्या आहेत ना, तसं गल्लोगल्ली तुमच्यासारखे मेंटर्स आणि कोचेस पाहिजेत. याची इतकी कमतरता आहे, खूप कमतरता. आणि आपण माइंडकडे लक्षच देत नाही, आणि मग प्रॉब्लेम आल्यावरती सायकॉलॉजिस्ट कडे वगैरे जायची वेळ येते. ती वेळच येऊ नये यासाठी तुमच्यासारखं जे स्वतःहून प्रेरित होऊन मेंटॉरिंग करतात, हे इतकं महत्वाचं आहे. आता मी ह्याच्यात एक गंमत सांगेल तुम्हाला. मी रांजणगाव MIDC मध्ये जॉबला होतो, जास्त नाही 1-1.5 वर्ष होतो. तर तिथं प्लांट हेड होते, ते माझ्याच एरियामध्ये राहायचे. सो ते वयाने माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे. ओके. तर ते आणि मी एकत्रच गाडीत असायचो, जायचं एकत्र, यायचं एकत्र, तर आमची फ्रेंडशिप झाली त्याच्यानंतर. तर आता अशी परिस्थिती आहे की आता मी नोकरी सोडून तर ऑलमोस्ट आता 9 वर्ष झाले मला. ओके. तर अशी परिस्थिती, ते अजूनही माझ्या टचमध्ये आहेत आणि अजूनही कुठेही ते डिप्रेशनमध्ये गेले, प्रॉब्लेममध्ये अडकले, अजूनही ते मला कॉल करतात. मला म्हणतात, अरे सुमित असं झालं, मला सांग ना काय करू मी. म्हणजे मला फील इतकं छान होतं ना ते, की 10 वर्ष वयाने मोठा असणारा माणूस मला फोन करतोय. पण मी स्वतःला काही मोठं नाही म्हणत त्यांना, बट
मी मला जे योग्य वाटेल तो सल्ला मी त्यांना देतो आणि ते सॅटिस्फाय पण होतात. क्या बात अमेझिंग. कारण जसं तुम्ही म्हणाल की 1000 क्लायंट्स तुम्ही क्रिएट केले, ते क्रिएट करण्यासाठी तुम्ही 2-3 हजार लोकांबरोबर इंटरॅक्शन केलेले असेल, तर नॅचरली. त्यातनं आपलं जे विजडम डेव्हलप होतं ते दुसऱ्या कुठल्या MBA स्कूलमध्ये होणार नाहीये. नाही नाही आणि नाही. म्हणून जसं तुम्ही म्हणालात की हा तुमचा इगो नाहीये, तुम्ही खूप जग पाहिलेलं आहे आणि त्यातनं तुम्ही नक्कीच काहीतरी मोलाचा सल्ला देऊ शकता. येस. परफेक्ट. आता पुढचा प्रश्न सुमित, सुरुवात जेव्हा आपण व्यवसायाची करतो तेव्हा प्रत्येकाला आपली स्वतःचीच विवंचना असते. पोटापाण्याचा प्रश्न, मुलाबाळांना सांभाळायचं, तेव्हा सक्सेसची कदाचित व्याख्या वेगळी असू शकते. पण आता ओव्हर द पिरियड तुम्ही 9 वर्ष व्यवसाय केलाय, 1000 क्लायंट्स क्रिएट केलेले आहेत, तर आता सक्सेसची व्याख्या जी सुरुवात करताना जी होती तीच आहे का त्यात काही बदल झालाय? नाही हे बघा, सक्सेसचं डेफिनेशन जर तुम्ही म्हणाल ना, तर म्हणतात ना की ट्राय ट्राय बट डोंट क्राय. हम्म, हम्म, हम्म. तर हा फॉर्म्युला तुम्ही व्यवसाय सुरू केल्यापासून आहे ना, तो शेवटपर्यंत हाच फॉर्म्युला ठेवायचा. हम्म, आणि तुमच्यावरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग येतात हम्म, व्यवसायामध्ये. हम्म, हम्म, वेगळ्या प्रकारचं तुमच्याकडे फायनान्शियल क्रायसिस येतात, बऱ्याच गोष्टी होतात. हम्म, तर तुम्ही स्वतःला जर समजवलं ना की अरे आपण ट्राय करू, हो काहीतरी चांगलंच होईल, वाईट तर काय हम्म, होणारच नाही आहे. हम्म. तर हे मनामध्ये तुम्ही ह्या गोष्टी ठेवल्यात, तर कुठल्याही प्रकारचा प्रसंग आला तरी तुम्ही व्यवसाय व्यवस्थित करू शकता. बरं. आणि आता तुमच्यासाठी सक्सेसचा अर्थ बघूयात आपण. सुरुवात जेव्हा केली तेव्हा कदाचित सक्सेसचा अर्थ आपल्या प्रत्येकासाठी असाच असतो की मला बऱ्यापैकी पैसे मिळवते त्या, हम्म. माझं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि त्यासाठीच आपण व्यवसाय करतो की नोकरीपेक्षा काहीतरी जास्त मिळू दे. तर त्यावेळेचा जो यशाचा अर्थ होता आणि आज 9 वर्षांनी यशाचा अर्थ तोच आहे की काही बदललाय? आता काय झालं, जेव्हा मी व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या यशाचा अर्थ हा होता की ॲटलिस्ट मी जेवढी सॅलरी कमवत होतो तेवढा तरी माझा बिझनेस व्हावा. हा, मग सक्सेसफुल. मग सक्सेस झालो मी. पण झालं असं, त्याच्यापेक्षाही जास्त मिळालं. करेक्ट. आणि आता सक्सेसचा अर्थ माझा असा आहे की सॅटिस्फॅक्शन मिळावं, क्लायंट बेस व्यवस्थित राहावा आणि आपले जे पण काही टर्नओव्हर आहे, प्रॉफिट आहे, तो ॲज इट इज राहावा, बिझनेस वाढत जावा. आणि कुठेतरी आता आपल्याला काय म्हणतो आपण त्याला की बिझनेस डेव्हलपमेंटकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे, पैशाकडे नाही. म्हणजे म्हणतो ना आपण सुरुवातीला पैशाचं महत्त्व जास्त होतं, हो, हो. कारण तेव्हा पैसे पाहिजे होते. हम्म, हम्म, आता सुद्धा पैसे हवेच आहेत, पण त्याचबरोबर आपल्याला बिझनेसची ग्रोथ पण हवी आहे. हम्म. आता तुमचं ग्रोथकडे जास्त फोकस आहे. हम्म. तर सर्वायवल तेव्हा होतं Yes. सक्सेस, आता सक्सेस म्हणजे ग्रोथ आहे. ग्रोथ आहे. अमेझिंग. तर मग आता तुम्ही तरुणांना यशाकडे कसं बघावं किंवा तरुण उद्योजकांना ह्याच्याबद्दल काय सांगाल? यश म्हणजे कसं डिफाईन करता येईल? म्हणजे तरुणांना मला हे सांगायचं आहे की यश म्हणजे काय आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला सॅटिस्फाईड समजता, की जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये येता की आता हे सगळं बरोबर चाललंय, मला पाहिजे तेवढे व्यवस्थित पैसे मिळत आहेत, तर जास्त पैशाच्या मागं तुम्ही लागू नका. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय माहिती आहे की आता तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल की तुम्ही वेगनार गाडी घेऊ शकताय मारुतीची, की जी तुम्हाला एक 5-6 लाखात भेटते. हो. ओके. तर तुम्ही अननेसरी मर्सिडीजच्या मागं तुम्ही लागू नका. ती मर्सिडीज तुम्हाला घ्यायची म्हणून इकडं तुम्हाला इन्कम वाढवण्यासाठी तुम्हाला जास्त स्ट्रगल करावं लागणार आहे. फायनान्शियल क्रायसिस येणार आहे तुमच्याकडं परत. सो अनवॉन्टेड गोष्टींच्या मागं लागू नका. लिमिटमध्ये राहावा, जे पाहिजे तेच घ्या, ज्याच्यासाठी खर्च करायचं तिथंच खर्च करा. आणि मेन म्हणजे कसं आहे, फोकस्ड राहा. फोकस्ड राहा. फोकस राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. Exactly. आज इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपचे स्टेटस इतके भयानक आहेत ना, इतके भयानक. त्यातनं चांगलं घेणं तुम्हाला कळलं पाहिजे. एक्झॅक्टली. करेक्ट. आज त्याने 2 BHK घेतला, नाही मी पण आता घेणारच आहे. पण कशाला घेणार आहेस? गरज आहे का तुला? अमेझिंग. ज्याची गरज आहे तेच कर. करेक्ट. नाही तर काय होतं माहिती आहे का, तुमचा फोकस जर हल्ला ना, हो. ओके, तर काय होतं, बिझनेस डिस्टर्ब होतो. बिझनेस डिस्टर्ब झाला, तुमचा फायनान्स डिस्टर्ब होतो. फायनान्स डिस्टर्ब झाला की सगळंच गेलं ना. गडगडलं सगळं. सगळंच गडगडलं ना. करेक्ट. आता ते हे तुम्ही इंस्टाग्राम रील बद्दल जे म्हणालात किंवा आपण जे व्हिडिओज बघतो, मी एका शाळेमध्ये प्रोग्राम करायला गेलो होतो आणि मला तिथे शाळेतले विद्यार्थी विचारतायत, मी अल्गोरिदम ट्रेडिंग करू का? आणि म्हटलं तुम्हाला कुठनं कळलं अल्गोरिदम ट्रेडिंग आणि काय, तुम्ही 9वीत आहे म्हटलं. नाही ते आम्ही व्हिडिओज बघितलेले आहेत, एक इन्फ्लुएन्सर टाकतो व्हिडिओ, त्याला भरपूर पैसे मिळायला लागले. इतकी दिशाभूल करणारे व्हिडिओज आहेत आणि त्यामुळे आपण खूप सांभाळून राहायला पाहिजे की जे दाखवलं जातंय आपल्याला पडद्यावरती छोट्या, ते खूपच
फसाड असू शकतं आणि ते खूप फसवं असू शकतं. जसं तुम्ही हा खूप मोलाचा झालाय की आपल्या मीन्समध्ये राहणं, आणि याचा अर्थ असं नाही की महत्वाकांक्षा नाही आहे आपल्याला. महत्वाकांक्षेचे स्वरूप खूप वेगळं असू शकतं ना. जसं तुम्ही म्हणाल की मला तर ग्रो करायचंय, पण म्हणून तुम्ही असं नाही म्हणाल की मला 5 गाड्या घ्यायच्या, तेही काही चुकीचं नाहीये. पण तुम्ही कुठल्या पद्धतीत स्वतःला टाकताय, तुमच्या डोक्यात क्लॅरिटी काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. ओके, आपण आता ऑलमोस्ट शेवटाकडे आहोत. एक प्रश्न आहे की आज सुरुवात करणाऱ्या उद्योजकाला एक स्पेसिफिक ॲक्शन तुम्ही काय सांगाल? हार्डवर्क करा वगैरे असं न सांगता एक ॲक्शन जी त्यांच्या एकदम लक्षात राहील की पाहिजे पाहिजे की अरे हे करायला पाहिजे व्यवसाय, आणि मग आपण शेवट करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, म्हणजे युवा उद्योजकांना मी हे सांगेल, की तुम्ही ज्या प्रकारचा व्यवसाय करणार आहात किंवा जो व्यवसाय करणार आहात, त्याच्यासाठी लागणारा जो फंड आहे, जो पैसा आहे, तो सुरुवातीचा तुमच्याकडे असला पाहिजे. तुम्ही असं करू नका, की तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याला मला 50 लाख रुपये लागणार आहेत. 50 लाखाचं लोन काढतो, 50,000 रुपये हप्ता आहे. मला तिकडनं 1.5 लाख उत्पन्न येणार आहे. मी 50,000 रुपये हप्ता भरतो. अजिबात करू नका. फॅन्टॅस्टिक ॲडवाइस. कर्ज काढून व्यवसाय करू नका. अमेझिंग. आता बघा किती ओव्हरलॅप असतो ज्यांना कळतात फायनान्सेस. मागच्या एपिसोडला आपले एक सीए आले होते, एक्झॅक्टली हेच सांगितलेलं आहे. आणि हे काही लॉज असतात ना ते सारखेच असतात. आणि थँक्यू व्हेरी मच. हा खूप परत एकदा अधोरेखित करण्यासारखं आहे की कर्ज काढून व्यवसाय करण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर आपण फसू शकतो. ओके, सो मी थँक्यू व्हेरी मच. आज तुमची स्टोरी ऐकून खूप इन्स्पिरेशन मिळालं, आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू. तुम्हाला जी ग्रोथ करायची आहे ती तुम्हाला मिळत राहो, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जसं तुम्ही म्हणालात की मी सॅटिस्फाईड असणं गरजेचं आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच.